नमस्कार. आयडिया सारेगमप मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येतो. तसंच आयडिया सारेगमपच्या या मंचावरती प्रत्येक स्पर्धकाला नेहमीच एक नवीन संधी मिळत असते. या मिळालेल्या संधीचं सोनं करत तुमच्या साक्षीनी या मंचावरती रंगते गाण्यांची एक अविस्मरणीय मैफिल. या मैफिलीला दिशा देणारे आपल्या सगळ्यांचे लाडके परीक्षक अजय आणि अतुल यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुरुवात करूया आजच्या सोहळ्याला. आता आपल्या समोर येतोय अभिषेक मारोटकर. तुझ्या कॉन्फिडन्सची मी दाद देतो. एकच गोष्ट सांगीन, मला भाव थोडासा आस्था अजून तर चांगलं झालं असतं. त्या गाण्याचे शब्द जे आहेत ना, या गाण्याचे ते शब्द जर का तू जगला असता तर अजून चांगलं झालं असतं. आणि त्याची गरज आहे ती. अजून भिजला असतास त्याच्यामध्ये तर खूप अजून छान झालं असतंस.
पण तरी सुद्धा तुझ्या पुढच्या गाण्यांसाठी आणि पुढच्या तुझ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर अंतऱ्यामध्ये जो आलाप येतो तो खरंच खूप छान गायलास. आणि परत त्या इतक्या छान अलगदपणे ज्या पद्धतीने तू समेवर आलास ते मला खरंच खूप आवडलं. एंडसुद्धा तू चांगला केलास. मला साईनमध्ये शब्दांमध्ये सूर होते म्हणून सूर दिसत होते. ज्या ज्या वेळेला तू वरच्या नोट्स गातोय त्या त्या वेळेला ते क्रॅक येतोय तिकडे. म्हणजे आवाज ड्राय पडला होता त्यामुळे. हे काय मशीन नाही रे, त्यामुळे तिकडे त्याच वेळेला जास्त इफर्ट घ्यायला लागतो. तू सांगायची पण गरज नाही. मला कळलंच की तुझ्या आवाजामध्ये आता तो पोत नाही, तरी सुद्धा तू त्याही परिस्थितीमध्ये जे काही धरून होतं गाणं ते खूप सुंदर. मला त्याची म्हणजे त्यासाठी तुझं अभिनंदन करावंसं वाटतं. बिकॉज इट्स नॉट इझी, बट ऑल द बेस्ट. सुपर. गाण्यात काय कमी पडलं ते आपल्याला कळलंय ना, म्हणजे भावना थोड्याशा. ते काय प्रेयसी प्रियकर इकडे नाहीये वगैरे म्हणून कमी पडलेत किंवा तिची आठवण येते असं वगैरे काही नाहीये ना? नक्की. प्रेयसी ठीक आहे, प्रियकर काय? ते गाण्यात प्रियकर आहे ना, हा हा ओके. म्हणून मी आधी प्रेयसी म्हटलं मग प्रियकर म्हटलं. नक्की नाही ना रे? नक्की नक्की नाही. पुढच्या गाण्यासाठी खूप खूप Thank you, शुभेच्छा. thank you. थँक्यू.